नमस्कार, मी अनिता पाध्ये यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मायाजाल ही सिरीज सुरू आहे, त्याच्यामध्ये मी गेल्या एपिसोडमध्ये आनंद विषयी बोलले होते की हा चित्रपट कसा सुरू झाला। शेवटी एपिसोड संपताना मी सांगितलं होतं की ज्या 3 भूमिका होत्या प्रमुख या चित्रपटामधल्या, की जो हिरो आहे आनंद, डॉक्टर भास्कर बॅनर्जी आणि त्याची हिरोईन, या तिघांची निवड, या भूमिकेसाठी त्या 3 कलाकारांची निवड कशी झाली हे मी सांगितलं होतं। आता याच्यामध्ये आणखीन सुद्धा काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स होती। त्याच्यामध्ये एक होतं डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्याची पत्नी, जी हिरोला भाऊ मानते म्हणजे राजेश खन्नाला। त्याच्यानंतर एक जॉनी वॉकर यांचं एक छोटंसं महत्त्वाची अशी एक त्याच्यामध्ये भूमिका होती। दारा सिंग होते, दुर्गा खोटे होत्या, त्यांचे छोटे छोटे रोल होते मात्र फार महत्त्वाचे होते। तर आधी मी बोलते डॉक्टर प्रकाश कुलकर्णी या व्यक्तिरेखेविषयी, कारण फार मजेदार घटना आहेत या व्यक्तिरेखेबद्दल। हा चित्रपट सुरू व्हायचे काही महिने आधी रमेश देव ज्योती स्टुडिओ होता त्यावेळेला ताडदेवला, तर तिथे गेले होते, कारण तिथे शूटिंग सुरू असायचं, दिग्दर्शक असायचे, काही निर्माते असायचे, तर त्यांना त्या निमित्ताने त्यांच्याशी भेट होऊन की बाबा मला चित्रपटामध्ये काम मिळेल का याच्यासाठी, कारण त्यावेळेला रमेश देव हिंदीमध्ये स्ट्रगल करत होते। म्हणजे त्यांनी काही भूमिका केल्या होत्या पण त्या छोट्या छोट्या हिंदीमध्ये होत्या। मराठीमध्ये ते म्हणायचं तर स्टार होते मराठी चित्रपटांचे, पण त्याचं असं होतं की जरा आपण नॅशनल लेवलला सुद्धा आलं पाहिजे आणि म्हणून ते हिंदीमध्ये प्रयत्न करत होते। आनंद सुरू व्हायच्या आधी 3-6 महिने आधी ते ज्योती स्टुडिओमध्ये गेले होते आणि तिथे त्यांची ऋषिदांशी भेट झाली होती। तर ऋषिदांना त्यांनी फोटो दाखवले होते आणि आपली ओळख करून दिली होती की मी असं मराठी चित्रपटांचा हिरो आहे आणि मला हिंदीमध्ये चांगली बॅनर्समध्ये काम करायचं आहे, तर तुमचे काही चित्रपटामध्ये भूमिका असतील तर मला सांगा। तर ऋषिदांनी सांगितलं होतं, जे सरळ सोट आजही उत्तर दिलं की हाँ कुछ होगा तो हम बताएंगे जरूर आपको, आपका नंबर आप छोड़ के जाइए, फोटो के पीछे लिख के ते दीजिए। त्याच्यानंतर जुळवाजुळव सुरू होती आनंदची। त्याच काळामध्ये पुन्हा एकदा रमेश देव ज्योती स्टुडिओमध्ये गेले होते कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या सेटवरती। थोडेसे निराश होऊनच रमेश देव स्टुडिओच्या बाहेर पडत होते, तेवढ्यात त्यांना एक हाक ऐकू आली, ओय ओय जरा ऊपर आ जाओ। त्यांनी पाठीवरून बघितलं आणि वरती बघितलं तर वरती ऋषिदा आणि त्यांचे असिस्टंट एक उभे होते, सहाय्यक। तर रमेश देवना वाटलं की त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला हाक मारला, ऋषिकेश मुखर्जी आपल्याला कशाला हाक मारतील, म्हणून त्यांनी विचारले की आप मुझे बुला रहे हैं? हाँ तुम्हें बुला रहा हूं, आ जाओ ऊपर आ जाओ। म्हणून पहिल्या मजल्यावरती जे कॉरिडॉर होता जिथून बघितलं होतं ऋषिदा आणि रमेश देवना, तर तिथे गेले रमेश देव। तर रमेश देवना त्यांनी सांगितलं की मी आहे ना एक आता चित्रपट सुरू करतो आहे, त्याच्यामध्ये एका डॉक्टरची भूमिका आहे। भूमिका काही अशी खूप मोठी नाहीये पण छोटी पण नाहीये आणि ती मराठी डॉक्टरची भूमिका आहे। तर आता तुला बघितल्यानंतर माझा हा असिस्टंट म्हणाला की अरे हा आता आला होता मागे आपल्याकडे काम मागायला, तर बघ मी तुला आधीच सांगतो की छोटी भूमिका आहे, खूप मोठी नाहीये, पण तुझी भूमिका आहे त्याची नोंद प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच होईल, म्हणून तर तू करशील का, कारण तू मराठीमध्ये हिरो आहेस असं म्हणाला होतास। तर आता ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळते म्हटल्यानंतर रमेश देव नकार देणं शक्यच नव्हतं। तर ते म्हणाले हरकत नाही, तुम्ही जर का म्हणताय की छोटी भूमिका असली तरी ती लोकांना लक्षात येईल, लोकांच्या लक्षात राहील, तर मी ती भूमिका करायला तयार आहे, काही हरकत नाहीये। आता रमेश देव यांच्या एक पत्नीची पण भूमिका होती आणि ती पण तशीच होती की जरी छोटी भूमिका असली तरी सुद्धा महत्त्वाची भूमिका होती, लोकांना लक्षात राहील अशी होती। आणि ही जी पत्नी आहे या कुलकर्णी डॉक्टरची, ती या हिरोला, जो राजेश खन्नाची जी भूमिका होती, त्यांना आपला भाऊ मानते आणि त्यांच्यामध्ये एक भावा बहिणीचं फार सुंदर नातं निर्माण होतो खूप कमी वेळामध्ये। तर ती भूमिका होती, तर त्या भूमिकेसाठी ऋषिदाने निम्मी या ज्या एकेकाळच्या 50 आणि 60च्या दशकामधल्या ज्या हिरोईनच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री होत्या, ज्यांनी दाग,
आणि अमर वगैरे चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत, त्यांना कमबॅक करायचं होतं. तर ऋषीदानं म्हटलं की निम्मीचा चेहरा जो आहे तो अतिशय सोज्वळ चेहरा होता, तर ही जी गृहिणी आहे या डॉक्टरची बायको, तर त्याच्यासाठी ती अतिशय लोकांना आवडेल. तर त्यांनी निम्मीना साईन केलं या चित्रपटासाठी. तर निम्मीने जेव्हा साईन केलं चित्रपट, तेव्हा ऋषिदांना विचारलं की माझ्या नवऱ्याची भूमिका कोण करतंय. तर ऋषिदा म्हणाले की एक रमेश देव नावाचा हिरो आहे, तो मराठीमध्ये स्टार आहे, चांगला हिरोच्या भूमिका करतो, देखणा आहे अतिशय, आणि तो तुझ्या नवऱ्याची भूमिका करणार आहे, कारण हे मराठी जोडपं दाखवणार आहे म्हणून मी त्याला घेतलेला आहे आणि तो चांगला अभिनेता आहे. तर त्यावेळेला निम्मी काही बोलल्या नाहीत. त्याच्यानंतर 2 दिवसांनी निम्मीने ऋषिदांना फोन केला आणि सांगितलं की ऋषिदा, तुम्हाला तर माहिती की एकेकाळी मी स्टार अभिनेत्री होते, मी मोठमोठ्या हिरोंबरोबर काम केलेलं आहे नायिकेचं, आणि आता तुम्ही मला कमबॅकसाठी अशा एका मुलाला माझ्या समोर घेता आहात जो वयाने पण माझ्यापेक्षा लहान आहे आणि ज्याला काही हिंदीमध्ये नावच नाहीये ना, माझ्या इब्रतीला ते काही शोभणार नाही की तुम्ही रमेश देव सारख्या नवख्या माणसाला, कलाकाराला तुम्ही घेताय माझ्या नवऱ्याच्या भूमिकेमध्ये. तर ऋषिदा म्हणाले की अगं, मी तुला परवाच सांगितलं की तो खूप चांगला अभिनेता आहे आणि दिसायला देखणा आहे, तू बघ एकदा प्रत्यक्षामध्ये. तर नाही ऋषिदा, तुम्ही असं करा ना की मी तुम्हाला जर काही चांगला हिरो जर का तुम्हाला दिलं, मी माझ्या नवऱ्याच्या भूमिकेसाठी चांगला एक कलाकार दिला आणि तो पण चांगलं त्याचं नाव असेल हिंदीमधला आपल्या, तर मग काय हरकत आहे. तर ऋषिदा म्हणाले कोण करेल ही भूमिका. तर म्हणे बघा, राजकुमार ही भूमिका करतील आणि राजकुमारनं मला बहीण मानतात, तर त्याच्यामुळे राजकुमारनं मी सांगू शकते की तुम्ही ही भूमिका करा माझ्या नवऱ्याची, आणि मला नाही वाटत की ते नकार देतील म्हणून. ऋषिदा नाईलाजाने म्हणाले की बरं ठीक आहे, जर का तुला असं वाटतं तर आपण ठीक आहे राजकुमारशी बोलूया. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू असं कर, त्यांची अपॉइंटमेंट घे, आम्ही भेटायला येतो. 2 दिवसांनी निम्मी बिमल दत्त जे रायटर होते, पटकथा लेखक, आणि ऋषिदांचे खूप चांगले जवळचे संबंध होते त्यांच्याशी अनेक वर्षांपासून, तर ते आणि ऋषिदा राजकुमारना भेटायला त्यांच्या वरळीच्या बंगल्यावरती गेले आणि राजकुमारना ऋषिदांनी कथानक ऐकवलं. डॉक्टर प्रकाश कुलकर्णीची भूमिका, व्यक्तिरेखा आहे ती ऐकवली. तर राजकुमारनं काही बोलण्याच्या आधी निम्मीला म्हणाले की अरे तुम अभी तक आई हो अपनी भाभी से नहीं मिली, म्हणजे त्यांच्या पत्नीला, राजकुमारच्या भाभी से नहीं मिली, तो जाओ अंदर भाभी से मिलो. आणि त्यांनी निम्मीला सांगितलं की आतमध्ये जा म्हणून. आणि निम्मी आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ऋषिदांना सांगितलं की ऋषिदा, आप ये कल की हिरोइन को क्यों मेरे साथ ले रहे हो आप. तर ऋषिदा एकदम ना म्हणजे शॉकच बसला की निम्मीनी राजकुमारचं नाव सजेस्ट केलं की ह्याला घ्या, आणि ही म्हणते की हा मला बहीण मानतो, भाऊ बहिणीचं नातं आहे, आणि हा भाऊ म्हणतो की माझ्या बहिणीला तुम्ही कशाला घेता, ती आता म्हातारी झाली आहे. ऋषिदा म्हणाले लेकिन निम्मीने आपका नाम सजेस्ट किया था. मी तुम्हाला तुम्हाला माझ्या पत्नीच्याच रोलसाठी मी तुम्हाला आता चांगली हे देतो ना एखादी, आणि असं करा तुम्ही ते मला आता कथानक ऐकवलं तर त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये मला असं वाटते की माझा रोल आता थोडासा छोटा आहे, त्याची लांबी, तर तो आपण वाढवूया जरा, कारण मी काम करणार आहे तुमच्या चित्रपटामध्ये. तर ऋषिदा म्हणाले की आमची पटकथा तयार झालेली आहे, तर त्याच्यामुळे बघू किती वाढवता येईल, मला नाही असं वाटत, पण ठीक आहे आपण प्रयत्न करूया. हे काही बोगम बोलणं असतं, एकदम नकार देऊन पण चालत नाही. बरं, तुम्ही एक मला आता सीन सांगितला, तर तुम्ही असं करा, त्या पार्टीमध्ये ना एक गाणं ठेवा आणि ते गाणं माझ्या तोंडी ठेवा तुम्ही. तर ऋषिदा म्हणाले की नाही, त्याच्यानंतरचा एक सीन आहे की जिथे नायक जो आहे आनंद, त्याची डॉक्टर भास्करशी ओळख होते आणि डॉक्टर भास्करच्या घरी आणि त्यांचे तिथे ओळख वगैरे होते भास्करशी, आणि हे तर तिथे आम्ही एक गाणं ठेवलेलं आहे आणि ते राजेश खन्नाच्या तोंडी आहे. तर तुझ्या तोंडी ते मी कसं काय ठेवणार, कारण तो हिरो आहे. नाही, ते बघा, तो आता कॅन्सर पेशंट आहे ना, तर त्याच्या तोंडी तुम्ही कशाला गाणं ठेवताय. तुम्ही असं करा, ते पार्टी जे तुम्ही हे दाखवणार की साध्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करतात हे कुलकर्णी दाम्पत्य, तर त्याची ना एक पार्टी ठेवा तुम्ही, आणि त्या पार्टीमध्ये मी गातो असं तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा. तर ऋषिदा म्हणाले बरं ठीक आहे वगैरे, आपण एकदा पुन्हा भेटूया. आणि ऋषिदा बाहेर पडले
राजकुमारच्या बंगल्यातून. आणि बाहेर पडल्या त्यांनी बिमल दत्तनं सांगितलं की ह्याला मी माझ्या चित्रपटात मुळीच घेणार नाही, कारण हा आत्ता याने माझं सगळं कथानक इकडे तिकडे करून टाकलं, तर हा जेव्हा सेटवरती येईल तेव्हा आनंदची पूर्ण कथानक, हा पूर्ण पटकथा हा बदलून टाकेल. निम्मीला जर का रमेश देव नको असेल तर मग काय करायचं ते आपण बघूया, नाही तर निम्मीला पण बात करूया. असं करून ते दोघंही जण गाडीमध्ये बसले. आणि पूर्वी उल्लेख केलेला आहे मी की ऋषिदा खारला राहत. तर जेव्हा रमेश देव यांच्याशी त्यांचा करारनामा झाला होता त्यावेळेला त्यांना लक्षात आलं होतं बोलण्यामध्ये की रमेश देवना बुद्धिबळ खेळण्याची आवड आहे आणि ऋषिदाना पण होती. तर बऱ्याचदा मग ते बोलवायला लागले होते संध्याकाळी रमेश देवना की अरे तुला वेळ असेल तर ये आपण बुद्धिबळ खेळूया वगैरे. आणि 2-3दा रमेश देव त्यांच्याकडे त्या बंगल्यामध्ये गेले होते बुद्धिबळ खेळायला. त्याच्यामुळे जेव्हा खारपर्यंत आली त्यांची गाडी ऋषिदांची, तर त्यांनी अचानक ड्रायव्हरला सांगितलं की घर में लेने से पहले ना वो रमेश देव के घर पे लो. आता रमेश देव त्यावेळेला खारला आपल्या सासूरवाडी राहत होते. 300 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट होता. त्याच्यामध्ये सीमाताई, रमेश देव आणि अजिंक्य लहान होता अगदी रांगणारा, आणि सीमाताईंची आई, सीमाताईंचा भाऊ आणि बहीण अशी सगळी मंडळी राहत असत त्या घरामध्ये 300 फूटच्या फ्लॅटमध्ये. तर ऋषिदा अचानक आल्यानंतर सगळी गडबड झाली, एकदमच बावचळले रमेश देव आणि सीमाताई की अरे बापरे, एवढा मोठा दिग्दर्शक अचानक न सांगता घरी आला. रमेश देवकडे जो सोफा होता तो सोफा होता, त्याची ती जी काय वादी होत्या त्याच्या प्लॅस्टिकच्या त्या 2-3 अशा सगळ्या निघाल्या होत्या. त्याच्यानंतर एक धड चांगली खुर्ची होती, दुसरी खुर्ची होती तिचा एक पाय थोडासा तुटल्यामुळे ती डगमगणारी होती. ती दुपटी पडली होती अजिंक्यची सगळी. त्या बहिणीच्या आणि भावाच्या झोपण्याच्या वळकट्या ज्या होत्या त्या साईडला पडल्या होत्या. असा एक टिपिकल असा एक मध्यमवर्गीय जो फ्लॅटचा हे असतो, काय म्हणतात त्याला, दिसणारा फ्लॅट कसा असतो मध्यमवर्गीय माणसाचा, तसा तो होता. तर ते थोडंसं जरा दोघांनाही नवरा बायकोंना शर्मेसारखं वाटलं की अरे आपल्याकडे आता काही चांगलं हे पण नाहीये. तर बिमल दत्त जे आहे ते त्या जी चांगली खुर्ची होती त्याच्यावरती बसले, ऋषिदा सोफ्यावरती बसले जो चांगल्या जिथे वादी निघाल्या नव्हत्या तिथे, आणि जी डगमगणारी खुर्ची होती सगळी तर त्याच्यावरती रमेश देव बसले. आणि रमेश देवनी मग सीमाताईंची ओळख करून दिली की ही माझी पत्नी, ही पण चित्रपटामध्ये काम करते. आणि सीमाताईने सांगितलं की जा जरा चहा बिस्किट वगैरे घेऊन ये. सीमाताई किचन मध्ये गेल्या तर 3च अशा कप होते ज्याचे कान फुटले नव्हते, बाकीचे जे होते कान सगळ्याचे फुटले होते. तर त्याच्यामध्ये ते 3 चहा घेऊन आल्या, थोडीशी बिस्किट वगैरे. आणि यांनी ऋषिदानी एकदम विचारलं रमेश देवना की तू हिचं नाव का नाही मला सजेस्ट केलं तुझ्या बायकोच्या भूमिकेसाठी. तर रमेश देव म्हणाले की मी पहिल्यांदाच तुमच्यावर काम करतोय आणि एकदम मी सांगणं की माझ्या पण पत्नीला हे मला काही बरं वाटलं नाही म्हणून मी काही बोललो नव्हतो. आपण असं करूया की तुझ्या पत्नीच्या भूमिकेत नाही, तुझी खरी पत्नीच तुझ्या पत्नीची भूमिका करेल. तर मी सीमाला आता साईन केलं, माझा मी तोंडी करार आता सांगतो आहे. आणि अशा पद्धतीने सीमाताईंची एंट्री झाली आनंदमध्ये. पुढे काय घडलं, शूटिंगच्या दरम्यान काय घडलं ना ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.